नमस्कार। संपूर्ण महाराष्ट्रासह आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील ताज्या घडामोडी मोबाईलवर पाहण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ताला जर तुम्ही युट्यूबवर पाहत असाल तर फॉलो आणि शेअर नक्की करा। जर फेसबुकवर पाहत असाल तर नक्की फॉलो। लोणावळ्यातील कार्ला येथे पिता-पुत्राच्या जोडीने मनोज जरांगे पाटील यांचा हुबेहूब मेनाचा पुतळा साकारला आहे। कार्ला येथील वॅक्स म्युझियममध्ये पुतळा पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत। मराठा आरक्षणाच्या मागणीमुळे जरांगे हे प्रसिद्धी झोतात आहेत। ते मराठा आरक्षणासाठी आग्रही असून त्यांचं हे काम पुढील पिढीला कळावं म्हणून कार्ला येथील पुतळा आर्टिस्ट ऋषिकेश माळसकर आणि अशोक माळसकर या पिता-पुत्राच्या जोडीने जरांगे यांचा पुतळा साकारला जात आहे। कार्ला येथे पिता-पुत्राच्या जोडीने मनोज जरांगे पाटील यांचा हुबेहूब मेनाचा पुतळा साकारला आहे। यासाठी जरांगे पाटील यांना भेटून माळसकर यांनी मेनाचा पुतळा बनवण्यासाठी परवानगी आणि मोजमाप घेतले होते। एरवी 6 महिने मेनाचा पुतळा बनवण्यासाठी लागतात, मात्र ऋषिकेश माळसकर यांनी अवघ्या 3 महिन्यात हा मेनाचा पुतळा साकारला आहे। बारकाईने आणि हुबेहूब पुतळा बनवणं हे माळसकर यांच्यापुढे मोठं आव्हान होतं। परदेशातून मेन आणून जरांगे यांचा पुतळा साकारण्यात आला आहे, अशी माहिती ऋषिकेश माळसकर यांनी लोकसत्ता ऑनलाईनला दिली आहे। 5 फूट 7 इंच इतकी या पुतळ्याची उंची आहे। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांनंतर आता जो मराठा एक झालाय तो फक्त झालाय संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्यामुळे झालाय। आणि मनोज दादा जरांगे पाटील समाजासाठी पुढच्या येणाऱ्या पिढीला परत आपलं शिक्षण झालं, नोकरी बी झालं, पुढच्या येणाऱ्या पिढीला कळावं की कोण संघर्ष योद्धा तयार झाला आणि कोण आपल्याला आरक्षण, कुणी आपल्याला आरक्षण मिळवून दिलं। आरक्षण ते नक्की भेटणारच आहे, पण हा पुतळा आपण त्यांच्या पुढच्या लोकांना याला कळावं की आपल्याला आरक्षण कुणी मिळवून दिलं। तर आपण त्यांचं मोजमाप त्यांचं परफेक्ट जाऊन पुसू, तिथं या गावामध्ये जाऊन आपण त्यांचा सभा होती, तिथं जाऊन आपण त्यांचं मोजमाप घेतलं। त्यांचं पूर्ण कपड्यांचं माप झालं, जसं की चेहऱ्याचं माप झालं, डोळे, केस सगळं आपण त्यांचं ओरिजिनल बसवले होते। केस ओरिजिनल आहे, त्यांचा चेहरा परफेक्ट तुम्ही बघू शकता, कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला दिसतंय सगळं। पण त्यांच्या हाईट, उंचीपासून आणि हे आरक्षणचा हा जो मुद्दा आहे जो मनोज दादांनी उचलून धरला, त्यामुळे आमचं सगळं, माझ्या वडिलांची कल्पना होती की समाजासाठी आता काहीतरी केलं पाहिजे। आणि समाजासाठी मनोज दादा खूप झटताय, दिवस ते उपोषण करताय, दिवस रात्र त्यांची स्वतःची तब्येतची न पर्वा करता ते फक्त समाजासाठी आरक्षण भेटावं म्हणून ते लढा लढताय। तर त्यांच्या आठवणीत माझ्या वडिलांची कल्पना होती की त्यांच्या आठवणीत आपण एक पुतळा बनावं आणि पुढच्या येणाऱ्या पिढीला कळावं कोण संघर्ष योद्धा तयार झाला। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांनंतर मराठा कुणी एक केला ते फक्त मनोज दादा जरांगे पाटील। त्यांचा जो संघर्ष बरेच दिवस बघत होतो, 5-6 महिन्यापासून, पण नंतर आंतरोलीची ज्यावेळेस सभा झाली ती आणि लाठीचार्ज पण झाला, बघितलं की यांचं खरंच कार्य आहे, ती जी पब्लिक बघितली, त्यानंतर आम्ही ठरवलं की आता जरांगे पाटील साहेब यांच्यासाठी आपण काय करायचं, हे समाजासाठी एवढं करतात, आपण पण काहीतरी केलं पाहिजे। काय करावं हे आम्हाला कळतच नव्हतं, पण नंतर लक्षात आलं की आपलं स्वतःचं वॅक्स म्युझियम आहे, ते तिथं आपण मेनाचा स्टॅच्यू बनवू की येऊन फ्युचर पिढीला कळल की आपल्या समाजासाठी संघर्ष कुणी केला। म्हणून आम्ही त्यांचा निश्चय केला पुतळा बनवायचा आणि पुसू तिथं जाऊन त्यांचं मोजमाप घेतलं आणि परमिशन घेतलं आणि त्यांचा पुतळा बनवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो। आज आता फक्त त्यांची आतुरतेची वाट बघतोय की त्यांनी 10 मिनिटं येऊन त्यांच्या स्टॅच्यूला त्यांनी व्हिजिट द्यावा आणि ओपनिंग करावा, एवढंच बोलतो।